हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारनं नवा निर्णय आता घेतलेला आहे। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलाय। हिंदी भारतीय भाषांपैकी एक भाषा शिकता येईल, कुठल्याही भारतीय भाषांपैकी एक भाषा शिकता येईल असं आता म्हटलं जात आहे। सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत स्पष्टच केलंय। हिंदी सक्तीवरून संसदेत आपण प्रश्न विचारणार असल्याचं तिथं खासदार संजय राऊत सुद्धा म्हणतायत। काय घडतंय नेमकं या मुद्द्यावर पाहूया आपण। आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू। आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर या विषयावर आम्ही त्याच्यावरती चर्चा करू। शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो। ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करताला? आम्हाला येत आहे ना, आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही, पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका। सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।